पण आज मार्केट आपल्याला काय अपॉर्च्युनिटी देते. मॅक्स पेन आहे निफ्टी 50मध्ये खूप फास्ट चालू आहे. चेक करून 80 सीमध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. सीची प्राइस आपल्याला 176ला बाईंग होतं. आपल्याला 67 ते 70च्या दरम्यान आपण एंट्री घ्यायची आहे. पाहूया काय होतं आहे. खाली येते का रिट्रेस होत आहे का. आता 8485 चालू आहे. सीईचा स्ट्राईक प्राईस 25,900 सीई. मॅक्स पेन 950 आहे. 25,950 मॅक्स पेन आहे. त्या रीतीने आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. पाहू काय होतं आहे मित्र. यायला लागल्या रिट्रेस व्हायला लागल्या 167च्या दरम्यान आपल्याला प्राईस उचलायची आहे ती. पाहू काय होतं आहे. जरा फास्ट फॉरवर्ड लावलेला व्हिडिओ आलेला 174. 67च्या आसपास आली की आपल्याला एंट्री घ्यायची आहे. सीईची 25,900 म्हणजे आपला स्टॉप लॉस हा 156. 10-12 पॉईंटचा स्टॉप लॉस लागेल आपला. रिस्क 10-12 पॉईंटची म्हणजे काय विषय नाही. एका लॉटला 701 रुपये आपले जातील. एंट्री केलेली आहे प्लॅन. स्टॉप लॉस 156 रुपये लावूया लागलीच आपण आपल्या सिस्टममध्ये. तर पण लावतो एंट्रीमध्ये पण लावतो मित्र. फास्ट 168ला एंट्री बसलेली आहे आपली मित्र. आणि 56चा स्टॉप लॉस म्हणजे ते 4 आणि 8 8 4 12 पॉईंटचा आपला एस-एल आहे. बघूया काय होतं आहे. मित्रो तर मग रिट्रेस यायला लागलेले आहे. प्राईस पुलिंग दिसणं झालं. मित्र ह्यासाठी थांबायचं असते, वेट करायचं असते. स्टॉप लॉस कमी जेवढा करता येईल तेवढा आपणाला घ्यायचं असतं. गडबड केली की प्रॉब्लेम होऊन जातो. त्यामुळे जराशी वेट अँड वॉच. हा मित्र 172 प्राईस गेलेली आहे. आपल्या बाईंग प्राईसच्या वरती गेलेलं आहे. सस्टेन होत आहे. काही टेन्शन नाही आहे. पाहूया काय होतं आहे मित्र. 172 174 75 1:1 मिळत आहे आपल्याला मित्र. व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळं स्पीड वाढवलेलं आहे त्याचं. करा 20 होत आहेत. एंट्री एक्झिट प्लॅन कसं करायचं ते पहा मित्र. काय होतं काय. आता कालचा प्रिव्हियस डे हाय 50 जवळ आहे. त्यामुळे जराशी बुकिंग करताना सावधगिरीने बुकिंग केलं पाहिजे. प्रिव्हियस डे हायच्या आतमध्ये मार्केट आहे. त्याच्या आसपास आपल्याला बुकिंग करायचं आहे. किती 12 पॉईंट म्हणजे आपल्याला कमीत कमी 15 पॉईंट तरी घेऊन बाहेर पडायचे. याच्यामध्ये 15-16 पॉईंट काय 20-1 पॉईंट भेटले तरी 20 पॉईंटच्या आसपास भेटले की बाहेर पडायचं बस. जास्त ग्रीड केले की प्रॉब्लेम होतो मित्र. स्टार्टिंगला हे
10-15 पॉईंटचा स्टॉप लॉस, 15-20 पॉईंटचं टार्गेट घेऊन मोठी रॅली कॅच करायची, नादाला लागायचं नाही. कधी कधी मिळालेलं प्रॉफिटसुद्धा जातं आपलं. पाहूया काय होतं मित्र. स्टॉप लॉस माहीत आहे ना आपल्याला किती लॉस होणार आहे एंट्रीमध्ये, मग काय टेन्शन नसते. त्याच्या खाली गेले तर मित्र झाले ते ट्रेड रॉंगच होतं, त्यामुळे काही विषय नाही आहे. $175 चालू आहे. मला 5-2-7 पॉईंटचं गेन आहे. पाहूया काय होतंय. जास्त फास्ट हे दिसत नाही आहे, त्यामुळं बुकिंग करताना सावधगिरीने पटकन केलं पाहिजे. सेल ट्रेड करावं का नाही काय समजा. हो, राय करते कॅन्डल आपल्या एक सोडते, त्यामुळे जरा चिंता येते. 73, 174. $180 आलं की आपलं 1:1 कंप्लीट होते. पण 1:1च्या थोडंसं जास्त घ्यायचं, घेतलंच पाहिजे, पर्याय नाही. कॅन्डल जर तशा फास्ट मूव्ह केला तर बिंदास आपण थांबायचं. बघू काय होते. वाहनांचा आवाज येतो मित्र. SL माहीत आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मित्र. संपूर्ण व्हिडिओ पहा मित्र. एक्झिट प्लॅन कसं करतोय, काय करतोय ते तुम्हाला समजून जाईल. तो प्रिव्हियस स्विंग त्याचा तो दिसतोय मित्र. त्या बेरिश कॅन्डलच्या हायच्या वरती सस्टेनेबल होत आहे का नाही बघितलं पाहिजे. आपण एंट्री एक्झिट प्लॅन करायचं. एंट्री प्लॅन केलेला आहे, पाहू काय होते. तरी पण काय होते चाललंय मित्र. वेट अँड वॉच काय होतंय ते पाहू आपण.
मित्रांनो. काय होतंय भाऊ? 74 प्राइस चालू आहे. काय होतंय? पहा मित्र, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मित्र. पूर्ण व्हिडिओ टाकतो मी. किती मोठा होईल त्याची बघत नाही आहे. 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला 20 मिनिटामध्ये पाहायला मिळालेला आहे. फास्ट फॉरवर्ड करून, स्पीड वाढवून. बघू काय होतंय. एकदा स्टॉप लॉस टार्गेटच घ्यायचं मित्र. आपण पहिला स्विंग तर घ्यायचा प्रयत्न करायचा 185-80-85 दरम्यान. सेकंड, नाहीतर मग स्टॉप लॉस. काय होतंय, मार्केट 20 मूविंग ॲव्हरेजच्या वरती गेलेलं आहे. निफ्टी 50 एक बेस बनला आहे, त्याच्यामुळे पाहू काय होतंय. ऑप्शनची प्राईस UFच्या खाली आहे, त्यामुळे जरा त्रास देते, पण तरी पण वरती एक स्पाईक मारण्याची शक्यता आहे. UFच्या वरती बऱ्यापैकी लोकांचा स्टॉप लॉस असतो, त्यामुळे ते स्पाईक मारतच आसपास. काय होतंय, बाहेरचा आवाज खूप जास्त येतो, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो मित्र. असू द्या, फुल टाईम करायला लागल्यानंतर आपण पाहू व्यवस्थित केबिन बनवायची. आत्ता आपण मोबाईलवरूनच काम करतोय. 75 प्राईस चालू आहे. स्ट्रक्चर चांगलं आहे, त्याच्यामुळे काही विषय गेले म्हणजे प्राईस 200कडे जाऊ शकते, पण आपल्याला नको जास्त. स्टार्टिंगला थोडे जास्त पॉईंट घेऊन बाहेर पडायचा, विषय संपला. पहिल्या रिट्रेसमेंटला आपण एंट्री घेतलेली आहे. पण 25 मिनिटं झाली मित्र. जास्त वेळ झाला की जरा भीती वाटते, कंट्रोल राहत नाही स्वतः. पण आपला स्टॉपलॉस छोटा आहे ना, त्यामुळे काय भिण्याचे कारण नसते. हा स्टॉपलॉस झाला तर आपल्याला सेकंड एंट्री आपण दुसऱ्याच्यामध्ये एंट्रीमध्ये करायची. तोही स्टॉपलॉस झाला तर ट्रेडिंग बंद करायचं त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पाहायचं. जास्तीत जास्त दोन ते जास्तीत जास्त 3 ट्रेड ठीक आहे. त्याच्यावरती जास्त ट्रेडिंग करायला गेली की ओव्हर ट्रेडिंग होतं, त्यामुळं प्रॉब्लेम होऊन जातो. सर्व 1:1 मिळालं मित्रांनो. पहा, ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर काय फॉर्मेशन बनतंय ते बघितलं पाहिजे. एक छोटासा स्विंग आहे, त्याच्यामुळं मार्केट फास्टमध्ये गेले की समजायचं वरचा स्विंग टच होणार, स्लोमध्ये गेले समजायचं मार्केटमध्ये मोमेंटम नाही आहे मित्रांनो. तर इथं आपण बुकिंग करतो आहे आपली एंट्री. मला मिळालेले आहेत बऱ्यापैकी पॉईंट.
17 पॉईंट मिळालेले आहेत. एक्झिट 185ला एक्झिट केलेली आहे मित्र एंट्री. थँक्स मित्र. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर ह्या स्टॉप लॉसने काम केलं तर आपण वरती मोमेंट मिळू शकते अजून. आणि 156च्या खाली गेले तर आपल्या सीचा कालचा हाय आहे ना, त्याच्यामुळे जराशी तिथं रेजिस्टन्सचं काम करतोय. हाय आणि क्लोजच्या मध्ये मार्केट आहे, त्यामुळे जराशी रिस्क आहे. प्रीमियम डिके होतं वगैरे, जरा मार्केट जास्त मूव करत नाही आहे. जराशी वीक आली पहा. थँक्यू मिस.